नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली कोर्टामध्ये आता खूप जबरदस्त गोष्टींचा खुलासा होणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे अर्जुन कोर्टामध्ये आता साक्षी ही आश्रमात होती हे लोकेशन रिपोर्ट तिथं देणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सरंजामेची साक्ष देणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा पुरावा अर्जुन कोर्टामध्ये सादर करणार आहे, तो म्हणजे प्रिया. प्रिया जी आहे तिला महिपत आणि साक्षीने पैसे देऊन साक्ष द्यायला सांगितलेला आहे. हा पुरावा कोर्टाच्या समोर सादर केला जाणार आहे, कारण याच्या आधी तर पैसे दिल्याचे खूप वेळा कोर्टाने पाहिलेला आहे. परंतु आज अर्जुन असा व्हिडिओ कोर्टाच्या समोर सादर करणार आहे, तो म्हणजेच जेव्हा अर्जुन साक्षीच्या घरी गेलेला होता तेव्हा प्रिया त्यांच्या घरात फिरत होती, वावरत होती. म्हणजेच प्रिया आणि साक्षी यांचे घरगुती संबंध आहेत आणि त्यामुळं प्रियानं दिलेली जी साक्ष आहे ती कशी खोटी ठरवली जाणार आहे हे अर्जुन कोर्टाच्या समोर आणणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याही पेक्षा मोठा धमाका होणार आहे, तो म्हणजे साक्षीला जेव्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार आहे तेव्हा साक्षीला तो धक्का सहन न होताच शेजारीच असलेल्या इन्स्पेक्टर सावंतच्या कमरेची रिव्हॉल्वर काढून तिने स्वतःला संपवलेलं आहे. हे सगळं कसं होणार? साक्षीला कोणीच कसं अडवू शकलेलं नाहीये. साक्षीचा जीव तर गेलेला आहे, पण या गोष्टीचा महिपतला केवढा धक्का बसलेला आहे हे मात्र पाहण्यासारखं असणार आहे. तर इकडे आता दामिनी जी आहे तिने तिच्या माणसाला कॉल केलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर जायचं आणि ते काम करायचं. मग दामिनीला परत त्या माणसाचा फोन येतो. दामिनी विचारते काय झालं. त्यावरती तो माणूस सांगू लागतो की नाही, मी पोहोचण्याआधी तिथे एक व्यक्ती आलेली होती आणि त्यांनी ते रिपोर्ट मिळवलेले आहेत. मग दामिनीला खूप मोठा धक्का बसतो. त्याच वेळी साक्षी आणि महिपत दोघंही तिथं आहेत, कारण आता केसला काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत निकालासाठी. त्यामुळं आता लवकरात लवकर हालचाली करणं, पुरावे गोळा करणं ह्या सगळ्या गोष्टी समोर आणायच्या आहेत. एक तर अगदी शेवटचे 10 दिवस राहिलेले असताना दामिनीला साक्षीचा दुसरा मोबाईल होता आणि तो साक्षीच्या पर्समध्ये होता. ही गोष्ट साक्षीच्या बाबतीतली समजलेली असते आणि त्यामुळं दामिनीची मात्र वाट लागलेली आहे. आता दामिनीला कळत नाहीये की काय करू, कारण दामिनीसाठी ही केस किती महत्वाची आहे. तिच्या आत्मसन्मानाचाही प्रश्न आहे. जर ती ही केस हरली तर आयुष्यातनं ती उठणार आहे. आणि मग आता दामिनी इकडे साक्षीला सांगते की कोर्टाच्या समोर मान्य करायचं, सांगायचं कोर्टाच्या समोर की मी खोटं बोलले आणि माफी मागायची. हा साक्षीसाठी आता तिने पुढचा प्लॅन केलेला असतो. इकडे अर्जुन आणि सायली यांच्या हातामध्ये चैतन्य तो रिपोर्ट घेऊन आलेला असतो आणि ते तिघही बोलत असतात की म्हणजे आता आश्रमामध्ये त्या लोकेशनला, आश्रमाच्या टॉवरच्या लोकेशनवरती त्या दिवशी 4 मोबाईल ऍक्टिव्ह होते. आता 4 मोबाईल ऍक्टिव्ह होते म्हणजे कोणते होते? एक तर आहे तो प्रियाचा नंबर, दुसरा मधुभाऊंचा नंबर, तिसरा नंबर आहे तो विलासचा आहे, तर चौथा नंबर कोणाचा? तर ऑब्विसली चौथा नंबर हा साक्षीचा आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. मग अर्जुन जो आहे तो चैतन्याला सांगू लागतो की चैतन्य, आता लवकरात लवकर जायचं आहे आणि हा नंबर कोणाचा आहे याचे डिटेल्स मागवायचे आहेत आणि एकदा का हा नंबर साक्षीचा आहे हे आपल्या समोर आलं की संपलं. आता पुढची चाल असते ती म्हणजे अर्जुनची. आता सावंतांकडून पुरावेही मागवलेले असतात. आणखी काय काय काळे धंदे या सरंजामीने केलेले आहेत त्याचा सगळा लेखाजोखा सगळा अर्जुनने मिळवलेला असतो आणि ते सगळं घेऊन तो सरंजामीकडे जातो. त्याची पुराव्याची एक फाईल स्वतःकडे ठेवलेली असते. एक त्याला सरंजामीला दाखवायला तो घेऊन गेलेला असतो आणि तिथे त्याला सांगू लागतो की हे बघा, कसं आहे माहिती आहे का सरंजामी, तुला आता माझी मदत करावीच लागणार आहे. आता तू रिटायर झालेला आहे एवढं लक्षात ठेव, पण जर का हे सगळं मी कोर्टामध्ये सादर केलं तर तुझी काय वाट लागेल याचा विचार कर, असं म्हणत अर्जुन त्याला धमकावत असतो. तेव्हा सरंजामी अक्षरशः शरण येतो अर्जुनच्या. तो म्हणू लागतो की ठीक आहे, मी सांगायला तयार आहे, कारण ते लोकेशन रिपोर्ट जे होते ते मीच चेंज केलेले होते आणि त्याचबरोबर विलास जो आहे त्याचा जामीन कोणी केलेला आहे, त्याची जी फाईल आहे, त्याची जी जामिनाचे पेपर्स होते ते मी गायब केलेले आहेत. तर अर्जुन म्हणतोय की ती फाईल कुठं आहे. सरंजामी ती फाईल काढतो आणि अर्जुनला देतो. आता सरंजामीकडे कोणताच पर्याय नसतो, कारण इतके दिवस झालं सरंजामीने जरी पैसे खाल्लेले असले तरीही सरंजामीकडे आता कोणता पर्याय नसतो आणि त्यामुळं सरंजामीला हे सगळं मान्य करावं लागत आहे. आणि मग सरंजामीने आता सर्वांच्या समोर तिथं मान्य केलेलं असतं. तिथे अर्जुनला सांगितलेलं आहे की हो,
या सगळ्यामध्ये मी दोषी आहे, हे सगळं जे काही केलेलं आहे ते मी केलेलं आहे असं सरंजामे तिथं सांगत आहे. त्यानंतर अर्जुन आता म्हणतो की आता रविराजकडे गेलं पाहिजे. मग अर्जुन आणि सायली रविराजच्या ऑफिसमध्ये येतात आणि तिथं आल्यानंतर रविराज म्हणतात की हां बोल अर्जुन, काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर, तू मला त्या दिवशी एक मुद्दा मांडला, आठवतंय तुला? तू मला म्हणालास की ज्युनियर कसं आहे, तू आर्ग्युमेंट खूप छान केले कोर्टामध्ये, पण मला आणखी एक गोष्ट तुला सांगायची आहे, ती म्हणजे तन्वी जी आहे ती आय विटनेस आहे आणि जोपर्यंत तन्वीची साक्ष या केसमध्ये आहे तोपर्यंत तू ही केस जिंकू शकत नाही. तेव्हा अर्जुन तिथं रविराजला सांगतो की ही प्रोफेशनल गोष्टी आहेत म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. तन्वीवरती तुझा जो अंधळा विश्वास आहे त्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो आहे. तन्वी खोटं बोलते, तन्वीच्या विरोधातले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. प्रत्येक वेळेस मी तन्वीचं खोटं सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे, पण तरीही प्रत्येक वेळेस तुम्ही सगळ्यांनी फक्त आणि फक्त तन्वीवरती विश्वास ठेवलेला आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव सिनियर, कसं आहे, मी तुला वारंवार एकच गोष्ट सांगत आहे आणि ती म्हणजे की तन्वी जी आहे ती खोटं बोलत आहे. तन्वी साक्षी आणि महिपतचा माणूस आहे. ही गोष्ट जेव्हा अर्जुन सांगत असतो तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो, पण हे कसं शक्य आहे, मी का विश्वास ठेवू? तुला मी सांगितलेलं तुझ्या केसच्या बाबतीत जेव्हा असेल तेव्हा मी तुला सगळ्या गोष्टींची मदत करेल आणि त्याचबरोबर मी सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी करेल, परंतु जेव्हा माझ्या मुलीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र मी ऐकणार नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट सिनियर तुला ऐकावीच लागणार आहे. आणि मग तेव्हा मात्र अर्जुन त्याला सांगू लागतो की हे बघ सिनियर, मी काय सांगतोय पांडे, मला तुला पटणार नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मीही तुझाच शिष्य आहे आणि त्याचबरोबर मी तुझ्याच हाताखाली शिकलेलो आहे. हे जेव्हा बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी झालेल्या असतात आणि मग अर्जुन बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर, माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी काहीही बोलत नाही आणि माझ्याकडे पुरावे आहेत आणि म्हणूनच मी तुला बोलत आहे. ते म्हणजे की तन्वी जी आहे ती महिपतला आणि साक्षीला भेटत असते. मी याआधीही कोर्टामध्ये बऱ्याच गोष्टी सादर केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी मी कोर्टामध्ये दिलेल्या आहेत आणि तरीही तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवलेला नाही. पण आज मी अशी गोष्ट तुला दाखवणार आहे की ती पाहिल्यानंतर तुला धक्का बसणार आहे. कारण मला सांग, आत्ताची लेटेस्ट, आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणजे साक्षी जी आहे, महिपतची जी बायको आहे, तिचं वर्षश्राद्ध होतं. तर तिच्या वर्षश्राद्धाला आपल्या तन्वीने जाण्याचा काय संबंध ते सांग मला. कारण तन्वी जी आहे ती त्या वर्षश्राद्धाला का गेली? मग रविराज म्हणतो शक्यच नाहीये, तन्वीनं असं करणं शक्यच नाहीये असं रविराज बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर, माझ्याकडे पुरावा आहे आणि म्हणूनच मी बोलत आहे. असं म्हणत अर्जुनने तो व्हिडिओ जो आहे तो रविराजला दाखवलेला असतो, ज्याच्यामध्ये प्रिया ही महिपतच्या घरी आहे आणि महिपतच्या घरामध्ये प्रिया हिंडत आहे. तेव्हा अर्जुनला रविराज म्हणतो, पण तुझ्याकडे हा व्हिडिओ? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मी हा व्हिडिओ स्वतः काढलेला आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र मी स्वतः मिळवलेल्या आहेत असं इकडे अर्जुनने सांगितल्यानंतर मात्र रविराजला धक्का बसतो. रविराज म्हणतो काय, हा आत्ताचा व्हिडिओ आहे म्हणजे तन्वी खोटं बोलते? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी तुला किती पुरावे देऊ? मागच्या वेळेसही ती महिपत सोबत रस्त्यावर बोलत होती, त्यावेळेसही मी पुरावे सगळ्यांना दिले, तेव्हाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि आत्ताही मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे की हो, हा तन्वीचा व्हिडिओ आहे. इकडे रविराजला धक्का बसतो. रविराज म्हणतो की मग काय करायचंय ते सांग. तेव्हा अर्जुन सांगतो की हे बघ सिनियर, तुलाही माहिती आहे तन्वीने पैसे घेतलेले व्हिडिओ सुद्धा मी कोर्टाच्या समोर दिलेले आहेत आणि आता मी हा व्हिडिओ कोर्टाच्या समोर दाखवणार आहे आणि यावरून हे क्लिअर होत आहे की तन्वीची जी साक्ष आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही, कारण तन्वी जी आहे ती खोटं बोलत आहे. तन्वी जी आहे ती महिपतच्या कॉन्टॅक्टमधील आहे, त्यांच्या संपर्कातील आहे, म्हणजे तिची साक्ष जी आहे ती मॅनेज केलेली आहे. हे तुला आणि मलाही माहिती आहे. म्हणजे तू त्या दिवशी मला सांगितलेलं होतं की तन्वी आय विटनेस आहे तर मी ही केस जिंकू शकत नाही, मी कितीही पुरावे दिले तरी काही उपयोग होणार नाही. आणि इकडे मात्र घडतं असं की आता साक्षी जी आहे ती घाबरलेली असते. साक्षीला आता जणू काही वेळाचे झटके येतात की काय अशी कंडिशन तिची झालेली असते आणि त्याचबरोबर साक्षी जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा मात्र इकडे प्रियाला ती बोलत असते,
प्रिया जी आहे किती मूर्ख आहे ते तर माहितीच आहे आपल्याला. परंतु हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आता कोर्टाची तारीख अर्जुन मागून घेतो. आता रविराजला तर त्याने सांगितलेलं आहे, म्हणजे जी गोष्ट भीती वाटत होती ती गोष्ट आता अर्जुनने सर्वांच्या समोर आणलेली आहे. आता सगळे पुरावे अर्जुनच्या हाती आहेत. म्हणजे केस चॉकलेट, 3 चॉकलेट होते. पहिलं चॉकलेट होतं ते म्हणजे साक्षी त्या आश्रमात असल्याचा पुरावा मिळणं. तो पुरावा मिळालेला असतो तो म्हणजे साक्षीचा दुसरा मोबाईल आश्रमाच्या लोकेशनला ऑन होता. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सरंजामेकडूनही पुरावा अर्जुनने मिळवलेला असतो. आणि आता राहते ती म्हणजे तिसरी गोष्ट, आता कोर्टामधले आर्ग्युमेंट. आता कोर्टामधले आर्ग्युमेंट तर स्वतःलाच अर्जुनला तिथे करावे लागणार असतात. तिथे काय होणार आहे आणि मग कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत त्यानंतरच हे सगळं घडणार असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ह्या सर्व गोष्टी घडणार असतात. आणि मग अर्जुन जो आहे तो हे सगळं बोलत असतो. आणि आता सगळ्यात मोठं म्हणजे तिसरे चॉकलेट. आता तिसरे चॉकलेट जे आहे ते कशा पद्धतीने अर्जुन तिथे ओपन करणार, त्यानंतर कशा पद्धतीने हे सगळं तिथे बोललं जाणार आहे हे मात्र आता कोर्टाच्या समोर येणार असतं. आता रविराज त्याचबरोबर दामिनी सगळे कोर्टामध्ये आलेले असतात. आणि आता खूप मोठा राडा होणार की काय अशी भीती सर्वांच्या समोर असते. कारण आता कोर्टाचा हा निकालाचा दिवस असतो, या केसचा शेवटचा दिवस असतो आणि सगळे कोर्टामध्ये पोहोचलेले असतात. तेव्हा मात्र आता अर्जुन सुभेदार यांना ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी उभं केलं जातं. दामिनीने तिच्या परीने सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, तिनेही भरपूर तयारी केलेली असते. परंतु आता मात्र अर्जुन हा सत्याच्या बाजूने लढत असतो. दामिनीने कितीही काही केलं तरीही तिच्यापेक्षा अर्जुन जो आहे तो मात्र सत्याच्या बाजूने लढत आहे. त्यामुळे त्याला घाबरण्याची भीती नसते किंवा आपल्या अंगलट काही येईल किंवा आपण याच्यामध्ये अडकले जाऊ अशी कोणतीही भीती अर्जुनला नसते. आणि अर्जुन मग त्यासाठी हे सगळे प्रयत्न करत असतो. अर्जुन ओपनिंग स्टेटमेंट देतो ते म्हणजे आज या निकालाचा दिवस आहे. या केसच्या गेली 2 वर्ष झालं ही केस आपण रखडली असं सांगितलेलं होतं ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी. पण आज या कोर्टामध्ये या केसचा निकाल लागणार आहे. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण बोलायला सुरुवात करतात. आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर तिथे आता एकच गोष्ट असते ती म्हणजे ह्या केसचं काय होणार. आता अर्जुन जो आहे तो ही केस जी आहे ती सुरू केली जाते. ओपनिंग स्टेटमेंट देतो आणि तो म्हणतो की माझ्याकडे काही साक्षी पुरावे आहेत आणि त्यानुसार माझा क्लायंट मधुकर पाटील हे निर्दोष आहे हे आज सिद्ध होणार आहे. अर्जुनने हे ओपनिंग स्टेटमेंट दिलेलं असतं. दामिनी म्हणते की आता स्वतःच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा अशील जो आहे तो निर्दोष आहे. मग कोर्टामध्ये आता केस चालवायची गरजच काय, अर्जुन सुभेदार यांनी निकाल जाहीर केलेला आहे असं फालतूचं स्टेटमेंट दामिनी देते. त्यानंतर आता जज साहेब अर्जुनला सांगतात की तुमच्याकडे जे काही साक्षी पुरावे आहेत ते तुम्ही कोर्टाच्या समोर मांडावे. आता अर्जुनला या गोष्टीसाठी सांगितलं जातं आणि अर्जुन मग काय आता फुल पुराव्यानिशी आलेला असतो. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुरावे असल्याशिवाय कधीही बोलत नाही हे त्याचं जे नेहमीचं वाक्य आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे सायलीने येताना देवयाईच्या समोर तिथे नमस्कार केलेला असतो. कारण आजचा दिवस हा ते सगळ्यांच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मात्र खूप भयानक असतात. आणि मग कोर्टामध्ये आता अर्जुन सांगतो की मला पहिल्यांदा आता या कोर्टामध्ये प्रिया मधुकर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मग प्रियाला आता कोर्टामध्ये बोलवलं जातं, तिची चौकशी होणार असते. आता साक्षी शांत राहते. प्रियाला कोर्टामध्ये विचारलं जात आहे. प्रियाला प्रश्न विचारले आहेत. अर्जुन तिला विचारतो की मी पुन्हा एकदा तुम्हाला काही प्रश्न विचारत आहे, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला द्या. त्याचबरोबर अर्जुन हे सगळं बोलत असतो. आणि मग इकडे प्रियावरती प्रश्नांचा भडीमार सुरू होतो. प्रियाला विचारलं जातं की मला सांगा की तुम्ही आणि त्याचबरोबर इकडे साक्षी शिकरे तुमच्यामध्ये कोणतं नातं आहे, म्हणजे तुम्ही दोघी एकमेकींना कधीपासून ओळखता. त्यावेळेस प्रिया म्हणू लागते की मी प्रत्येक वेळेस या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मी प्रत्येक वेळेस कोर्टाला सांगितलेलं आहे की साक्षी आणि मी या केस नंतर ओळखायला लागलेलो आहे, यामध्ये माझा काहीही संबंध नाही असं प्रिया बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की आणखी एकदा विचार करा आणि मग उत्तर द्या, घाई नाही आपल्याला, अगदी निवांत उत्तर दिलं तरीही चालेल असं अर्जुनचं बोलणं असतं. आणि तेव्हा मात्र प्रिया सांगते की नाही, मी आधीपासून ओळखत नाही,
तेव्हा अर्जुन सांगतो की हे बघा, यांनी काय सांगितलेलं आहे की या ओळखत नाहीयेत, पण याआधी मी कोर्टाला बरेच असे पुरावे दिलेले आहेत, असे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या म्हणजेच की ह्या दोघी आधीपासून एकमेकींना ओळखत होत्या. परंतु आता यांनी जर स्वतःहूनच सांगितलेलं असेल तर या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ते मात्र आपण थांबवू शकत नाही. आणि मग आता पुन्हा दामिनी जी आहे ती म्हणते की आता पुन्हा कोर्टामध्ये टाइमपास चाललेला आहे. इथे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज शेवटचा दिवस असून सुद्धा एवढा टाइमपास करत आहे. पण अर्जुन म्हणतो की नाही, मी आता कोर्टाला काही पुरावे देणार आहे. मग प्रियाला सांगितलं जातं तुम्ही जा. मग आता इकडे साक्षीला बोलवलं जातं, साक्षीला प्रश्न विचारले जातात. साक्षीला विचारलं जातं तुम्ही त्यावेळेस तुमचं लोकेशन असं आहे. त्यावेळेस साक्षी सांगते की हो, त्यावेळेस मी तिथे होते, आश्रमात गेले होते. मग आधी का खोटं बोलला? नाही, मला माफ करा, मी त्यावेळेस विसरले होते म्हणून मी सांगितलं नाही. अर्जुन म्हणतो प्रत्येक वेळेस साक्षी शिकरे ह्या गोष्ट विसरलेली असतात, त्यांना ते सांगायचं नसतं, म्हणून प्रत्येक वेळेस त्या खोटं बोलत आहेत आणि त्या सांगत आहेत की मी ती गोष्ट विसरलेली होती. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोर्टामध्ये गोष्टी चालू झालेल्या आहेत. त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा त्यांनी खरं बोलायचं आहे, त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा त्यांनी खोटं बोलायचं आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो. अर्जुन मात्र चिडलेला असतो. साक्षीला म्हणत असतो की सांगा अजून काय काय गोष्टी खोटं बोललेल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ खूनही तुम्हीच केलेला आहे आणि तरीही तुम्ही खोटं बोलत आहात. आणि अर्जुन जो आहे तो आर्ग्युमेंटवर आर्ग्युमेंट करत असतो आणि साक्षीची मात्र आता बोलती बंद झालेली असते. साक्षीला कळायचं बंद झालेलं असतं. तेव्हा दामिनी ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला सांगा जज साहेब, आतापर्यंत प्रत्येक वेळेस यांनी खोटं बोलायचं आणि कोर्टामध्ये मी मात्र त्याचे पुरावे द्यायचे एवढंच चालू आहे, म्हणून तर इतके दिवस कोर्टामध्ये वेळ जात होता. आज तो वेळ जाणार नाही. आज कोर्टाला सत्य समजणारच आहे. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन जो आहे तो बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो की हा घ्या लोकेशन रिपोर्ट. आज मी हा पुरावा सगळ्यांच्या समोर देत आहे. तो म्हणजे साक्षी शिकरे यांच्याकडे दुसरा एक मोबाईल होता आणि तो मोबाईल जो आहे तो त्यावेळेस म्हणजेच खुनाच्या वेळेस तिथे आश्रमात ॲक्टिव्ह होता. आता झालं, इथे हे प्रूव्ह झालेलं असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे सरंजामे. सरंजामे यांनी सांगितलेलं आहे. सरंजामेंना तिथे साक्षीसाठी बोलवलं जातं, त्यांची साक्ष घेतली जाते. तर सरंजामे तिथे येऊन सांगतात की हो, विलास जो आहे तो महिपतचा माणूस आहे. महिपत शिकरे यांनीच विलासला इथे जेलमधून सोडवलेलं होतं. त्याचे जामीन जो केलेला होता तो महिपत शिकरे यांनी केलेला होता. झालं, तिथे आता दुसरा मुद्दा क्लिअर होतो. आता मग दामिनीकडे तर बोलायला काहीच नसतं. ती काय बोलणार असते? तिला वाटलेलं की आज आपण हे बोलायचं, अशा पद्धतीने बोलायचं, एवढंच तिने ठरवलेलं असतं. परंतु वाट लागलेली असते ती म्हणजे दामिनीची. दामिनीला भीती वाटायला लागलेली असते. अक्षरशः दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने होतील असं स्वप्नातही दामिनीला वाटलेलं नव्हतं. मग अर्जुन सांगतो की आणखी एक व्हिडिओ मी कोर्टाच्या समोर सादर करणार आहे. याआधीही कॅफेमध्ये पैसे दिल्याचा व्हिडिओ मी कोर्टाच्या समोर सादर केलेला होता आणि आज मी दुसरा व्हिडिओ या कोर्टाच्या समोर सादर करणार आहे. तो म्हणजे काहीच दिवसांपूर्वी साक्षी शिकरे यांची आई कालिंदी महाडिक यांचं वर्षश्राद्ध झालेलं होतं, म्हणजे पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. आणि त्यावेळी त्यांच्या घरामध्ये तिथे गेलेली होती ती म्हणजेच इकडे असं बोललं जातं. आणि तेव्हा मात्र त्या घरामध्ये प्रिया आहे हा व्हिडिओ तिथे कोर्टामध्ये दाखवला जातो. आणि तेव्हा मात्र आता सगळं संपलेलं असतं. प्रियाची मात्र आता वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, कारण हे सगळं जे काही घडलेलं असतं ते खूप भयानक अशा पद्धतीने चालू असतं. आणि मग अर्जुन म्हणतो की हा पुरावा. आणि त्याचबरोबर मी कोर्टाला हे सांगू इच्छितो की याच्या आधीही मी कॅफेमधले पुरावे कोर्टाला दिलेले होते. त्यामध्ये मी कोर्टाला वारंवार हे सांगितलेलं होतं की ही जी आहे ह्या दोघींचं जे नातं आहे ते वेगळं आहे. आणि मग तन्वी अश्विन सुभेदार ही जी आहे हिची साक्ष जी आहे ती कोर्टाने ग्राह्य धरू नये, कारण कोर्टाने ही गोष्ट लक्षात घ्यावी की प्रिया म्हणजे तन्वी आणि त्याचबरोबर साक्षी शिकरे यांचं नातं वेगळं आहे आणि ही साक्ष जी आहे ती मॅनिप्युलेट केलेली आहे. प्रियाने या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोललेल्या आहेत, हे सगळं तिथे झालेलं असतं. आणि प्रिया मात्र खोटी साक्ष देते हे मात्र आता सर्वांच्या समोर आलेलं असतं. अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो,
कारण हे सगळं जे काय आहे ते भयानक असतं आणि कोर्ट आता या निर्णयावर येतं. कोर्टने निर्णय जाहीर केलेला असतो आणि तो म्हणजेच की कोर्ट तिथे सांगत असतं की साक्षी शिकरे यांना जन्मठेपेची शिक्षा होत आहे. आणि त्या क्षणी साक्षीला इतका मोठा धक्का बसतो की साक्षीला ते जेल आठवू लागतं. ज्यावेळेस ती आधी जेलमध्ये गेलेली होती तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतो. साक्षीला कळायचं बंद झालेलं असतं कारण साक्षी जी आहे ती घाबरलेली असते आणि तिथेच इन्स्पेक्टर सावंत असतात. त्यांच्या कमरेला असलेली रिव्हॉल्वर साक्षी काढून घेते आणि स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेते. त्या क्षणी तिथे त्या पूर्ण कोर्टामध्ये एक शांतता पसरलेली असते. कोणाला काही कळत नसतं हे सगळं अचानक काय झालेलं आहे, हे सगळं साक्षीने काय केलेलं आहे. महिपतला सुद्धा धक्का बसलेला असतो कारण महिपतला असं वाटत होतं की आपण या सगळ्यामधून सोडवू शकेल, आपण या सगळ्यामधून साक्षीला पुन्हा सोडवू शकेल, आपण हायकोर्टात अपील करू, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. परंतु आपण साक्षीला वाचवू शकतो, आपली मुलगी जिवंत आहे या गोष्टीचा सुद्धा एक काहीतरी त्याला वाटत होतं. पण आज साक्षीने स्वतःला गोळी झाडून घेत खूप मोठी गोष्ट केलेली असते आणि त्यामुळं महिपतला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्या क्षणी कोर्टात महिपत जोरात किंचाळतो साक्षी, आणि साक्षी मात्र तिथे त्या विटनेस बॉक्समध्ये कोसळलेली असते. साक्षीच्या डोक्यात गोळी लागलेली असते आणि साक्षी मात्र तिथं खाली कोसळलेली असते. कोर्टामध्ये एक स्मशान शांतता पसरलेली असते आणि साक्षीने स्वतःला संपवलेलं असतं. म्हणजे विलासचा खून झाला, खरं तर साक्षीकडून तो चुकून झालेला होता, चुकून तिच्याकडून गोळी झालवलेली होती. परंतु या सगळ्यामध्ये साक्षीचा आता बळी गेलेला आहे, तिचा जीव गेलेला आहे आणि या सगळ्याचा धक्का इकडे सायली, अर्जुन या दोघांनाही खूप मोठा बसलेला आहे. त्यांना कळायचं बंद झालेलं आहे की केस जिंकली पाहिजे, मधुभाऊ निर्दोष सुटले पाहिजे, तिथपर्यंत गोष्टी ठीक होत्या. पण साक्षीच्या बाबतीत असं काहीतरी होईल हा विचार अर्जुनने स्वप्नातही केलेला नव्हता. आणि आता कोर्टामध्ये सगळं वातावरण हे असं शांत झालेलं असतं. आता हे सगळं केस तर जिंकलेली आहे पण साक्षीचा जीव गेला या गोष्टीचं दुःख मात्र अर्जुनला वाटत असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.